आपल्याकडे असले बस 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 खूपच आहे ना मातांची सगळ्या त्याचं काही एज कॅटेगरी काय नाही आपल्याला ते हे दिलेलं आहे म्हणजे रिस्क हाय रिस्क तर ह्यांनी त्यांच्या डेटाप्रमाणे आता कुठली बी माता येते नव्हतं मध्ये काय केलं त्या दिवशी आयुक्त मॅडम मला पण बोलून घेतलं की आम्ही पण आणि मग हा आणि एक सेपरेट लेटर आशांच्या वतीने त्या ठिकाणी तेही दे पण आता झालं आहे काय हे सांगितलं तो विनाकारण 4 दिवस झाले जो माणूस त्रास देतो तक्रार दाखल करणार त्याच्यावर कारवाईची मागणी करणार आणि यांना काय प्रोटेक्शन देतो मी विचारणार कारण पोलिसांनीच ती हां हे रामेश्वरी सुरुवाती काय नक्की प्रकार घडला काय तुम्हाला धमकी देतात कोण धमकी देते काय सांगा मी आशा वर्कर आहे रामेश्वरी उमेश स्वामी जुना विडी घरकुल या सेंटरमध्ये काम करत आहे. माझे एरिया जे मोमीन नगर आहे तिथे पूर्ण एरियामध्ये मोमेडियल लोक आणि हे पारध्याचे लोक तेच आहेत तिथे पूर्णपणे. मग जी आहे ती आता जे लाभार्थी आहे आणि आरोपी आहेत त्यांनी मला रोज उठून धमकी देत आहेत आणि जी लाभार्थी आहे तिनं अल्पवयीन आहे तिनं स्वतःहून आमच्याकडे सेंटरमध्ये UPSC मध्ये नाव नोंदवायला आली होती. मग सिस्टर सांगितल्यानंतर मी त्यांच्या घरी गेले नाव नोंदवून वगैरे घेतले कार्ड बनवून दिले जे आमचं प्रोसेस आहे ते आम्ही करून आलो तिथे जाऊन. मग ते आधार कार्डचं तर त्यांनी स्वतःहूनच सांगितले होते की हे आधार कार्ड चुकीचं आहे जन्म तारीख चुकीचं आहे म्हणून. मग आम्ही त्यांचं पूर्ण माहिती घेण्यासाठी फक्त शाळेत सोडलेला दाखला एवढंच घेतला. मग तिनं लग्नाच्या अगोदरच तिचं गरोदर होती तिनं मग नंतर लग्न झालंय. मग ते आम्हाला 1 महिना 15 दिवस महिन्याने कळालं. बरं म्हणलं मग जे शाळा सोडलेला दाखला आहे ते घेतलं त्याच्यावर जन्मतारीख चुकीचं दाखवलेलं आहे. मग पोलीस प्रशासनाने त्यांच्या घरी गेले ते काय वर गुन्हा दाखल झालं ते आम्हाला काही माहित झालं नाही ते कसं झालं कसं नाही. आम्ही तर फक्त दवाखान्यामध्ये आणून नाव दिलं पोर्टल केले आमचे सिस्टर ते सगळं वर जे आपण महापालिकेमध्ये कळवतो. तुम्हाला काय त्रास होतो आता त्याच्याकडनं त्रास म्हणजे त्यांनी रोज उठून धमकी देऊ लागलाय. आता गुरुवारपासून त्यांनी धमकी देऊ लागलाय फोन करून तुमच्या घरी येतो तुम्ही कुठं राहता तुला बघून घेतो मी पोलीस मी ह्याला जाऊन आलो पोलीस स्टेशनला माझे पैसे गेले तर गेले 5 लाख 10 लाख पण मी तुला सोडणार नाही. आज तर सकाळी दवाखान्यापाशी येऊन त्यांनी अंगावर मारायला आलाय डोळे असं हे करून बघू लागलाय घरचं खाऊ लागल्यासारखं त्याने म्हणजे आम्हाला अरे तुरे बोलू लागलाय. असं बोलणं त्याचं चुकीचं आहे. मग आमच्या प्रोटेक्शनने ह्यानी आम्हाला त्यांनी काहीतरी पोलिसांनी असं सुरक्षा म्हणून काहीतरी द्यायला पाहिजे आमच्यावर. त्यांनी जे काही त्यांनी नंतरनी पण आम्ही एरियात भागात फिरलो तरी पण त्यांनी आम्हाला काय करू शकतं हे पण माहित होत नाही. मग आम्हाला भागात फिरणं एकटं फिरणं म्हणजे धोक्याचं आहे. त्याच्यापासून आम्हाला खूप त्रास झालेला आहे. आता 4 दिवस झालं तर त्यांनी आम्हाला रोज धमकीच देऊ लागलाय फोन करून. माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली तुमच्या काय संशय तुमचा आणि काय मागणी आहे तुमची पोलिसांची? आता त्यांच्याकडं ते पोलिसांकडनं फोन आल्यावर त्यांनी माझा संशयित म्हणून त्यांनी मला फोन करू लागलाय सारखं धमकी देऊ लागलाय. आता त्याला कोण कळवलंय काय नाही ते आम्हाला माहित नाही. आता मग आम्हाला असं आहे की पोलिसांकडून आम्हाला प्रोटेक्शन मिळायला पाहिजे. आम्ही भागात फिरतो आम्हाला जेव्हाच आमचा धोका आहे त्यांच्या तिथे फिरायचं आम्हाला काहीतरी झालं आणि त्यांनी आमच्या घरच्यांवर पण त्यांनी डोळे ठेवेलच. त्यांनी आमच्या घरात पोरी आहेत लेकरं लहान आहेत काहीतरी केलं तर कोण जबाबदार घेणार आहे. आणि पोलीस प्रशासन हे आम्हाला प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. पोलिसांनी पण चूक करतात की त्यांनी तिथं जाऊन तुमच्याच घरी येऊन महिला जे नाव घेतलेत त्यांनीच तो इथं पाठवलेत म्हणून असं त्यांनी बोलायचं पण चुकीचं करते. त्यासाठी पोलीस ह्याच्याकडनं प्रशासनाकडून आम्हाला प्रोटेक्शन मिळायला पाहिजे. काय असेल ते निर्णय ते आजच्या आज करून घ्यायला पाहिजे. कारण 4 दिवस झालं मला झोप नाही आणि जेवण पण नाहीये. खूप त्रास घरच्यांना पण पूर्ण त्रास होऊ लागलाय.